नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री वानखेडे सर तुम्हा सर्वांचे आजच्या या सेतू अभ्यासक्रमाच्या सत्रामध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आजचा दिवस 33वा आहे. घटक वर्तुळ, उपघटक, वर्तुळाचे विविध घटक आणि क्षमता विधान आहे. वर्तुळाचे विविध घटक समजावून घेणे. वेलकम डिअर स्टुडंट, वी आर गोइंग टू सी अबाउट सेतू सिलेबस class 10th and subject mathematics, topic circle and subtopic various parts of circle, and today's competency statements to understand various part of the circle. To understand the various parts of the circle, let's see. Let's remember, draw a circle and measure its radius with the help of scale. Draw a circle and measure its radius with the help of the scale. चला तर मित्रांनो, आजचा हा सेतू अभ्यासक्रम आपण पाहूया माझ्या या यूट्यूब चॅनलवर. महत्त्वाचे मुद्दे आहेत, सुरुवातीला बघू. वर्तुळ व वर्तुळातील विविध प्रकार. एकाच प्रतलातील एका स्थिर बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या सर्व बिंदूंचा संच म्हणजेच वर्तुळ होय. ही व्याख्या आपण पाहिलेली आहे, तरी पण एकदा. एकाच प्रतलातील एका स्थिर बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या सर्व बिंदूंचा संच म्हणजेच वर्तुळ होय. किंवा असे म्हणू शकतो आपण, एका विशिष्ट बिंदूपासून ठराविक अंतरावर असणाऱ्या बिंदूंचा संच म्हणजेच वर्तुळ. बघा, या ठिकाणचीच व्याख्या आपण गृहीत धरूया. एकाच प्रतलातील एका स्थिर बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या सर्व बिंदूंचा संच म्हणजेच वर्तुळ होय. वर्तुळ केंद्र कशाला म्हणतो हे आपल्याला ज्ञात आहे, तरी पण वर्तुळावरील सर्व बिंदू वर्तुळाच्या प्रतलातील ज्या स्थिर बिंदूपासून समदूर असतात त्या स्थिर बिंदूला वर्तुळ केंद्र किंवा वर्तुळाचा केंद्रबिंदू असे म्हणतात. जो स्थिर बिंदू आहे किंवा विशिष्ट बिंदू आहे त्या स्थिर बिंदूला किंवा विशिष्ट बिंदूला त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू म्हणतात. कारण वर्तुळावरील सर्व बिंदू वर्तुळाच्या प्रतलातील ज्या स्थिर बिंदूपासून समदूर असतात त्या स्थिर बिंदूलाच वर्तुळ केंद्र किंवा वर्तुळाचा केंद्रबिंदू असे म्हणतात. त्रिज्या बघा, वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू यामधील अंतराला वर्तुळाची त्रिज्या असे म्हणतात. वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू यामधील अंतराला वर्तुळाची त्रिज्या म्हणतात. म्हणजेच काय, त्रिज्या कशाला म्हणायचं? वर्तुळाचा केंद्र आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला वर्तुळाची त्रिज्या असे म्हणतात. आणि त्यामधील जे बिंदू असतात ते त्या त्रिज्येमध्ये आले समजा. तसेच वर्तुळ केंद्र आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला वर्तुळाची त्रिज्या म्हणतात. आता सांगितल्याप्रमाणे ही व्याख्या सोपी वाटते. वर्तुळ केंद्र आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला वर्तुळाची काय म्हणतात? त्रिज्या असे म्हणतात. चला तर नेक्स्ट सेमी माध्यमामधून आपण समजावून घेऊया, इंग्रजीमधून सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी. इम्पॉर्टंट पॉइंट्स: सर्कल अँड इट्स पार्ट. डेफिनेशन ऑफ सर्कल फर्स्ट. The set of points in a plane which are equidistant from a fixed point in the plane is called a circle. The set of points in a plane which are equidistant from a fixed point in the plane is called a circle. Equidistance from the fixed point in the plane is called a circle. A set of points, बिंदूंचा संच, एका विशिष्ट बिंदूपासून ठराविक अंतरावर असणाऱ्या बिंदूंचा संच म्हणजेच वर्तुळ. द सेट ऑफ पॉइंट्स इन अ प्लेन विच आर इक्विडिस्टन्स फ्रॉम अ फिक्स्ड पॉइंट इन द प्लेन इज कॉल्ड सर्कल. नाउ सेंटर ऑफ सर्कल. अ फिक्स्ड पॉइंट इज कॉल्ड द सेंटर ऑफ द सर्कल. द फिक्स्ड पॉइंट इज कॉल्ड द सेंटर ऑफ द सर्कल. नाउ रेडियस. डेफिनेशन: रेडियस. The segment joining the center of the circle and a point on the circle is called radius of the circle.
circle. A segment joining the center of the circle and a point on the circle is called radius of the circle. The distance of point on the circle from the center of the circle is called the radius of the circle. The distance of a point on the circle from center of the circle is called radius of the circle. Now chord, the segment joining any two points on the circle is called as a chord of the circle. The segment joining any two points on the circle is called as chord of the circle. Now diameter. A chord passing through the center of the circle is called a diameter of the circle. A chord passing through the center of the circle is called a diameter of the circle. And diameter is double of the radius. Now next, व्यास. या ठिकाणी व्यास दिलेला आहे. व्यासाची व्याख्या, वर्तुळाच्या केंद्रातून जाणाऱ्या जीवेला त्या वर्तुळाचा व्यास असे म्हणतात. सरळ सरळ सोपी व्याख्या, वर्तुळाच्या केंद्रातून जाणाऱ्या जीवेला वर्तुळाचा व्यास असे म्हणतात. आणि जीवा कशाला म्हणतात ते आपल्याला माहिती आहे. वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला जीवा असे म्हणतात. वर्तुळाचा व्यास ही त्या वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते. वर्तुळाचा व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. वर्तुळाचा व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो मित्रांनो. वर्तुळाचा व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो आणि वर्तुळाचा व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते. हे दोन्ही मुद्दे लक्षात घ्या. आकृतीमध्ये ओ हा वर्तुळाचा केंद्र असून ओडी ही त्रिज्या आहे. ओडी ही त्रिज्या आहे. ओबी ही त्रिज्या आहे. ओए ही सुद्धा त्रिज्याच होईल. तसेच पी क्यू ही जीवा असून रेख ए बी हा व्यास आहे. पी क्यू ही जीवा असून रेख ए बी हा व्यास आहे आणि सर्वात मोठी जीवा पण आहे. Now diameter is the largest chord of circle. Diameter is the largest chord of the circle. Diameter is twice or double of radius of the same circle. Diameter is twice oblique double of radius of the same circle. In the figure, point O is a center of the circle and OD is its radius. PQ is chord and AB is a diameter, and AB is also chord, largest chord of the circle. Now important formulae. First, diameter equal to 2 into radius, or radius is equal to diameter upon 2. Diameter is equal to 2 into radius, or radius equal to diameter upon 2. Circumference of the circle. Circumference of the circle equal to 2 pi r. Also circumference C equal to pi into d. Now third important formula. Area of the circle pi r square. Area of the circle is equal to pi into r square. R is the radius. Pi is an irrational number and the approximate value of pi is 22 by 7 or 3.14. Approximate value of the pi is 22 by 7 or 3.14. Pi is an irrational number. महत्वाची सूत्रे पाहूया. व्यास बरोबर 2 गुणिला त्रिज्या किंवा त्रिज्या बरोबर व्यास भागिला 2. दुसरा आहे वर्तुळाचा परिघ C बरोबर 2 पाय r किंवा C बरोबर पाय गुणिला d. वर्तुळाचा परिघ बरोबर C बरोबर 2 पाय r किंवा C बरोबर पाय गुणिला d. वर्तुळाचे क्षेत्रफळ. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय r चा वर्ग. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय गुणिला r चा वर्ग.
या ठिकाणी पाय ही अपरिमेय संख्या असून पायची किंमत अंदाजे 22/7 किंवा 3.14 असं आपण घेतात. गृहीत धरलेली किंमत आहे ती 22/7 किंवा 3.14 पायची किंमत. कारण पाय ही अपरिमेय संख्या आहे, इरॅशनल नंबर. तर या ठिकाणी महत्त्वाची 3 सूत्रे आपण अभ्यासलेली आहेत आजच्या या सत्रामध्ये. बघा, व्यास बरोबर 2 गुणिला त्रिज्या किंवा त्रिज्या बरोबर व्यास भागिले 2. दुसरं सूत्र आहे वर्तुळाचा परिघ बरोबर सी बरोबर 2 पाय आर, 2 गुणिला पाय गुणिला आर किंवा सी बरोबर पाय गुणिला डी. तिसरं सूत्र आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आरचा वर्ग. पाय ही अपरिमेय संख्या असून पायची अंदाजी किंमत 22/7 किंवा 3.14 असे आपण घेत असतो. तर मित्रांनो, ही 3 महत्त्वाची सूत्रे अतिशय महत्त्वाची आहेत. ती आपल्याला पुढील जे गणित आपण शिकणार आहोत 12वीपर्यंतच्या किंवा त्याही पुढच्या गणितच्या सिलेबसमध्ये उपयोगात येणारी ही सूत्रे आहेत. इम्पॉर्टंट फॉर्म्युली: डायमीटर इक्वल टू 2 into रेडियस और रेडियस इक्वल टू डायमीटर अपॉन 2. सर्कम्फरन्स ऑफ सर्कल C इक्वल टू 2 पाय आर. आल्सो सर्कम्फरन्स इक्वल टू C इक्वल टू पाय इंटू डी. Formula number 3: area of circle pi r square. Pi is an irrational number and approximate value of pi equal to 22/2 or 3.14. प्रतलातील वर्तुळेमध्ये एकरूप वर्तुळे आणि एककेंद्री वर्तुळे हे काय आहेत बघूया. एकरूप वर्तुळे कशाला म्हणतात? ज्या वर्तुळाची त्रिज्या समान आहे त्याला एकरूप वर्तुळे म्हणतात. या ठिकाणी बघा, त्रिज्या समान असलेल्या वर्तुळांना एकरूप वर्तुळे असे म्हणतात. तुम्हाला माहिती आहे की लांबी समान असणाऱ्या रेषाखंडाला एकरूप रेषाखंड म्हणतात. कोन समान असणाऱ्या रेषाखंडाला एकरूप कोन असे म्हणतात. त्याचप्रमाणे या ठिकाणी एकरूप वर्तुळे कशाला म्हणायचं? त्रिज्या समान असलेल्या वर्तुळांना एकरूप वर्तुळे असे म्हणतात. त्रिज्या समान असणाऱ्या वर्तुळांना काय म्हणायचं? एकरूप वर्तुळे. आणि दुसरी व्याख्या आहे एककेंद्री वर्तुळे. एक केंद्रबिंदू एकच असलेल्या वर्तुळांना एककेंद्री वर्तुळे असे म्हणतात. केंद्रबिंदू एकच असलेल्या वर्तुळांना एककेंद्री वर्तुळे असे म्हणतात. म्हणजे या ठिकाणी काय, त्रिज्या वेगवेगळ्या असतात, केंद्र एकच असते. अशा प्रकारे अनेक वर्तुळ आपल्याला त्या एका केंद्रामधून काढता येतात. बघा, या ठिकाणी दिलेले आहेत. पहिला आहे एकरूप वर्तुळ. पहिली आकृती आहे एकरूप वर्तुळाची. त्रिज्या समान आहे, केंद्र वेगळे वेगळे आहेत, म्हणून हे एकरूप वर्तुळ. दुसऱ्या आकृतीमध्ये दिलेलं आहे एक केंद्रीय वर्तुळे. यामध्ये केंद्र एकच आहे, त्रिज्या भिन्न आहेत. तिसऱ्या आकृतीमध्ये मित्रांनो एकाच बिंदूतून छेदणारी वर्तुळे आहेत. एकाच बिंदूत छेदणारी वर्तुळे आहेत. या ठिकाणी केंद्र भिन्न, त्रिज्या भिन्न व सामायिक बिंदू एकच. बघा, या ठिकाणी हा जो बिंदू आहे हा सामायिक बिंदू आहे. त्याचप्रमाणे हा बिंदू हा सुद्धा सामायिक बिंदू आहे, हा सामायिक आहे. हे बाह्यस्पर्शी वर्तुळे आहेत, दोन बाहेरून स्पर्श करणारे. हे आंतरस्पर्शी वर्तुळे आहेत. अशा प्रकारचे हे एकाच बिंदूत छेदणारी वर्तुळे आहेत. त्यानंतर आहे दोन भिन्न बिंदूत छेदणारी वर्तुळे. या ठिकाणी हे एक बिंदू आणि हा एक बिंदू, दोन बिंदू, दोन भिन्न बिंदूत छेदणारी वर्तुळे. त्रिज्या भिन्न व सामायिक बिंदू दोन असं या ठिकाणी. Circles in a plane, congruent circle with equal radii are called as congruent circle. Congruent circle, definition of congruent circle: circles with equal radii and are called congruent circles. Circles with equal radii are called as congruent circle. Means same radii called as congruent circle. Now concentric circles with common center are called as concentric circles. Circles with common center, when the center of two circles are common, then it's called concentric circle.
Here definition: circles with common center. Circles with common center are called as concentric circle. Common center, equal radii, congruent circle. Common center, concentric circle. Congruent circle, here first figure, the same radii, radius is same. In second figure, concentric circle, here the center is same and radius is different. In third figure, circles intersecting in a point, different center, different radii, only one common point. This is the common point. This is also the common point of second figure. Now last figure, circle intersecting in 2 points, 2 common points, different center, different radii, 2 common points. In last figure, last but one, different center, different radii, only one common point. Second figure, concentric circle, the same center and different radius. And first figure, congruent circle, same radii, different center. Now next, आता स्वाध्याय आहेत मित्रांनो. खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरापैकी अचूक पर्याय निवडायचा आहे. तर पहिला प्रश्न आहे, वर्तुळाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी कोणते सूत्र वापरतात? वर्तुळाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी कोणते सूत्र वापरतात? ए 2 पाय आर, बी पाय आरचा वर्ग, सी पाय डी, किंवा डी आहे 1/2 पाय आरचा वर्ग. योग्य पर्याय आहे कोणता? नंबर बी, पाय आर स्क्वेअर. नाउ सेकंड, म्हणजे दुसरा आहे, 2.7 सेंटीमीटर त्रिज्येच्या वर्तुळात जास्तीत जास्त किती लांबीची जीवा असू शकते? तुम्हाला माहिती आहे की वर्तुळाची सर्वात मोठी जीवा ही त्या वर्तुळाचा व्यास असते. त्रिज्या 2.7 आहे, म्हणजे व्यास काय होईल? त्याच्या दुप्पट, 5.4. म्हणजेच वर्तुळाची सर्वात मोठी जीवा ही डी ऑप्शन 5.4 हे होईल. तिसरा आहे, केंद्रबिंदू ओ असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 3.5 सेंटीमीटर आहे. बिंदू ए हा वर्तुळाच्या प्रतलात आहे. जर लेंथ OA, लांबी OA ची लांबी बरोबर 3.7 सेंटीमीटर असेल तर बिंदू ए चे स्थान कुठे असेल? वर्तुळावर असेल, वर्तुळाच्या अंतर्भागात असेल, की वर्तुळाच्या बाह्य भागात असेल, की वर्तुळ म्हणजे केंद्रबिंदूवर असेल. 3.7 आहे अंतर आणि वर्तुळाची त्रिज्या आहे 3.5. ए बिंदू कुठे आहे? वर्तुळाच्या बाह्य भागात आहे, कारण त्याची जी केंद्रापासूनचं अंतर आहे ते 3.7 आहे मित्रांनो. म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी हा स्वाध्याय संपलेला आपला. एक्सरसाइज नाउ इन सेमी स्टूडेंट्स, चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द फॉलोइंग क्वेश्चंस. फर्स्ट, which of the following formula is used to find area of the circle? For A 2 pi r, B pi r square, C pi d, and D half pi r square. We know that the formula of the to find the radius area of the circle. Area of the circle is equal to pi r square. Therefore, the correct option is pi r square. B is the correct option. Now second, what is the length of longest chord of a circle with radius 2.7 cm? Dear student, we know that the largest chord of the circle is its diameter. Diameter of the circle is the largest chord of the circle. Therefore, here radius is 2.7, then diameter is 5.4. Therefore, the longest chord of a circle is option number D,
that is 5.4 cm. Question number 3. In a circle with center O and a radius is 3.5 cm, length OA equal to 3.7 cm, then the point A will be, lie on the circle, inside the circle, outside the circle, or on the circle, on the center. Sorry. In a circle with center किती आहे O and radius 3.5 cm, length OA equal to 3.7 cm, then the point A will be lie on the circle, inside the circle, outside the circle, or on the center. कुठं असेल मग? ए हा बिंदू कुठं असेल? ए पासून एचं अंतर, distance of A from center is 3.5 cm, 3.7 cm, and radius of the circle is 3.5 cm. Therefore, the point A is outside of the circle. Outside of the circle. Correct option is C. Here B, D, and C. प्रश्न दुसरा. खालील उपप्रश्न सोडवा. एका वर्तुळाची त्रिज्या 8 सेमी आहे, तर वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी. एका वर्तुळाची त्रिज्या 8 सेमी आहे, तर त्या वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती येईल? त्रिज्या एवढी, त्रिज्येच्या दुप्पट, व्यासा एवढी. व्यास किती होईल? 16 सेंटीमीटर होईल. व्यास किती होईल? 16 सेंटीमीटर. म्हणून सर्वात मोठी जीवा सुद्धा 16 सेंटीमीटरची होईल. मित्रांनो, वर्तुळाची मोठी जीवा व्यासा एवढी असते. व्यास बरोबर किती मग या ठिकाणी? व्यास बरोबर 2 गुणिला r म्हणजेच 2 गुणिला 8 म्हणजेच 16. म्हणून जीवेची लांबी बरोबर सुद्धा किती? 16. दुसरं बघा. एका वर्तुळाकृती बागेचा व्यास किती आहे? 70 मीटर आहे, तर त्या बागेचे क्षेत्रफळ काढा. बाग कशी आहे मित्रांनो? वर्तुळाकार आहे, म्हणून आपण या ठिकाणी वर्तुळाचे क्षेत्रफळ काढूया. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे? पाय आर चा वर्ग. म्हणून बागेचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर स्क्वेअर, पाय आर चा वर्ग. या ठिकाणी 22/7 ही पायची किंमत ठेवूया आणि व्यास 70 आहे, तर हे किती येईल मग? त्रिज्या 35 म्हणजेच 70च्या निम्मे. म्हणजेच मग काय होईल मग या ठिकाणी? (22/7) भाग देऊया. 7 1 7, 7 5 35, 5 येईल या ठिकाणी. 5 गुणिला 22, 5 गुणिला 22 गुणिला 35, 1 35 म्हणजे आर चा वर्ग आहे ना. 35 गुणिला 35 होईल ती, म्हणजे 110 गुणिला 35 असं होईल ते. म्हणजेच किती येईल ते? 3850, 3850. हे काय? वर्तुळाकार बागेचे क्षेत्रफळ चौरस मीटर मध्ये. आता तिसरं उदाहरण आहे. 14 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाकृती आकाराची तार कापली व सरळ केली असता तिची लांबी किती असेल? आपल्याला काय काढावं लागेल या ठिकाणी? परीघ काढावं लागेल. परीघ बरोबर पाय डी. पाय किती आहे? सी बरोबर 2 पाय आर घेऊ आपण. 2 पाय आर. 2 म्हणजे 2 पाय आर. 2 गुणिला 22/7 गुणिला
14, 7 एक 7, 7 दोन्ही 14, 22 दोन्ही 44, दोन्ही 88. किती आलं उत्तर? 88. तारेची लांबी बरोबर 88 सेंटीमीटर असेल. तर अशा प्रकारे या ठिकाणी हे आपला प्रश्न दुसरा संपलेला आहे मित्रांनो. हाच प्रश्न आपण आता सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी बघूया. सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. रेडियस ऑफ द सर्कल इज 8 cm in length, then find the length of its longest chord. We know that longest chord equal to diameter of the circle. Longest chord is equal to the diameter of the circle, and diameter is d equal to twice r. Twice r means 2 into 8 equal to 16. Therefore longest chord equal to 16. Now second, radius of circular garden is 70 meter. Find its area. We know that area of circle equal to pi r square. Therefore area of garden equal to pi r square, because the shape of garden is circular. Now value of pi equal to 22/7, and r equal to 35, because radius of circle is 70 cm. Radius and 70 into 70 होईल मग या ठिकाणी. 22/7 into